उद्देश आहे की मराठाच्या समाजाच्या भावना समजून घ्या तुम्ही. शकते छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्यावेळी स्वराज्य निर्माण केलं, तर स्वराज्य निर्माण करत असताना मावळे एकत्र गोळा करत असताना शिवाजी महाराजांना एक लक्षात आलं की हे माझं स्वराज्य नुसतं मराठ्यांचं नाही आहे, माझं स्वराज्य हे 18 पगड जात 12 बलुतेदारांचं आहे. आणि बरोबर 200 वर्षांनंतर राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं 1902 मध्ये पहिल्यांदा देशात. आता हे आरक्षण कोणाला दिलं? बहुजन समाजामध्ये. एससीना दिलं, एसटीना दिलं, ओबीसीना दिलं, पण त्यात मराठा समाजाचा सुद्धा समावेश होता. आता मला सांगा, 2007 पासून मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलाय. एकही असा जिल्हा नाहीये जिथे संभाजी छत्रपती पोहोचला नाही. आज सुद्धा मी माझ्या घरात महिन्यातले 4 ते 5 दिवस असतो, बाकी पूर्ण समाजाला वाहून मी घेतलेलं आहे. आणि समाजाला वाहून घेत असताना ती माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे. नाहीतर या घरात जन्म होऊन उपयोग आहे आमचा. मग म्हणून मी बाहेर पडलोय. पण बाहेर फिरत असताना हे लक्षात आलं, बाहेर पडल्यानंतर 2007 पासून मला हे लक्षात आलं की जे शिवाजी महाराजांची कल्पना होती स्वराज्याची, की माझा 18 पगडचा 12 बलुतेदार एका छताखाली राहायला पाहिजे, एकत्र सुखाने नांदायला पाहिजे. राजश्री छत्रपती शाहू महाराज सुद्धा ज्यावेळी आरक्षण दिलं वंचितांना, त्यावेळी सुद्धा त्यांना वाटलं नाही की दुसरं मराठ्यांना आरक्षण देऊ, त्यांनी बहुजन समाजाला दिलं. मग आता मोठा प्रश्न निर्माण झालाय, मग मराठा समाजाला बाहेर का फेकलं गेलेलं आहे? आणि म्हणून मी ठरवलं की मराठा समाजाला परत एकदा ही जाती विषमता कमी करायची असेल तर शिवाजी महाराजांनी दिलेला 18 पगडचा 12 बलुतेदारांचा दृष्टिकोन आणि स्वराज्य आणि राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी दिलेलं आपल्याला बहुजन समाजाला आरक्षण हे परत एकदा प्रस्थापित होणं गरजेचं आहे. आपण मोठा भाऊ आहे, आपल्याला कोणाला दुखवायचं नाहीये, आपल्याला ओबीसी म्हणता काय त्यांचं आरक्षण घ्यायचं नाहीये, पण आपल्याला आपलं आरक्षण मिळालं नको का? आज एक 15-20% जर श्रीमंत पुढारी जर वर्ग सोडले तर सगळा 80% हा मराठा समाज गरीब आहे. अण्णासाहेब पाटलांनी पहिल्यांदा बलिदान दिलं मराठा समाजाला 40 वर्षाच्या अगोदर. 42 मुलांनी मराठा समाजाला बलिदान दिलं. हे बलिदान व्यर्थ नाही पाहिजे. 2 वर्षाच्या अगोदर मागासवर्गीय आयोग स्थापन झाला. राज्य मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाला सामाजिक मागास असं सिद्ध केलं. 288 आमदारांनी कायदा तयार केला, कायदा पारित केला की आपण सामाजिक मागास आहोत. आणि म्हणून हायकोर्टाने आपल्याला 12 आणि 13% आरक्षण दिलं. दुर्दैवाने मला इतकं खंतन, इतकं वाईट वाटते, ज्यावेळी शिवाजी महाराज शाहू महाराजांची भूमिका सांगतो, एक ग्रस्त जाऊन आपल्या विरोधात पिटिशन दाखल करतो तिथं, ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजले नाही. ज्या शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला पूर्ण आर्थिक ताकद दिली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नंतर माझी जयंती साजरी करू नका, पण छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करा. आणि हा माणूस आपल्या विरोधात जातो दिल्लीत. आणि आज आपल्याला आपलं आरक्षण स्थगिती लागलेली. आज तुम्ही सगळे एकत्र आला, एक ताकद दाखवली सरकारला
आंदोलनाच्या वेळी सुद्धा आम्ही एकत्र येऊ शकतो. आम्हाला हातात कायदा घ्यायचा नाहीये, आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाहीये, पण ती वेळ आणू नका. मी एवढं जोरात बोलू शकत नाही कारण समन्वयकने ठोकाठोकी एवढी जोरात केलेली आहे. पण खांद्याला खांदा लावून जाण्याचा संभाजीनगरचा स्वभाव आहे. आज मला सांगा, मी निवांत बसलो असतो ना कोल्हापुरात, काय गरज आहे ती एवढं लांब यायची? कशाला? मग अनेक नेते मंडळी जे टीव्हीवर बोलतात पॉप 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 करून, त्याची धाडस असली ना आपल्या समाजातलेच लोक, आपल्या समाजातलेच लोक ट्यूब सारखे करत असतात काहीतरी. धाडस असेल तर या ना लोकांच्या, ज्या 42 मुलांनी आपलं बलिदान दिलं समाजाला, आणि काय म्हणतात आपलं आरक्षण आता आपण दुर्बल आर्थिक दुर्बल धक्का देऊ. काय पडद्यात मिळेल, जे पदरात मिळेल ते घेऊ. आम्ही काय भिकारी? आम्ही घेतली करतोय? आम्ही आपलं आरक्षण आपला हक्काचं मागतोय. जे 12% 13% ते आपल्याला पाहिजे. मी त्यांना सांगितलं जे 10% सेंट्रल गव्हर्नमेंटचं आरक्षण आहे ते ओपन कॅटेगरीच्या जे लोक नाही त्यांचं म्हणणं की एक गोष्ट घेऊ, पुढचं बघू. आपलं जे एसीबीसीचं जे आरक्षण आहे सामाजिक मागास, मी त्यांना म्हणतो चॅलेंज करून भवानी देवीच्या कमालात आपण इथं त्या तिने भवानी देवीच्या समोर लिहून द्यावं आणि देवीच्या पायावर कागद ठेवावं आणि सांगावं की जर काही आम्ही 10% ईडब्ल्यूएस आर्थिक दुर्बल घटकाचं आरक्षण घेतलं तर मग आमच्या 12-13% आरक्षणात धोका नाहीये. माझी चॅलेंज येते ना, घेऊन दे. पण नुसतं टीव्हीवर जाऊन आपल्या मराठा समाजाच्या समूहात 2 गट करण्याचा प्रयत्न जे करतात ते हाणून पाडणं गरजेचं. मला वाईट वाटते. मी 2007 पासून माझी भूमिका बदललेली नाहीये. जी भूमिका 2007 ला होती तीच भूमिका आज भी आहे. माझी चॅलेंज आहे, सगळ्या खासदारांना सुद्धा विचारा, सगळ्या मंत्र्यांना विचारा, पहिला जर आरक्षणाचा मुद्दा जर पार्लमेंटला कोणी उचलला असेल तर मी आहे. का आरक्षण मिळालं पाहिजे? का शिवाजी महाराजांनी स्वराज्य कोणासाठी निर्माण केलं? का राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं? आम्हाला हक्काचं आरक्षण आम्हाला पाहिजे, हा मुद्दा मी मांडलाय. 1967 पर्यंत मराठा समाजाला आरक्षण होतं दिल्लीतून, मग आता का नाही? जर कोणी आजपर्यंत आंदोलन कोणी केलं असेल इथं माफ आपण सगळे करतो. तुम्हाला माहिती आहे दिल्लीत काय चालते? दिल्लीत सगळे निवांत बसतात सगळे तिथं. जर पार्लमेंटच्या समोर आजपर्यंत कुणी संसदच्या पुढे जर कुणी आंदोलन, हा संभाजी छत्रपती आहे. 2 लाख घेऊन आंदोलन केलं होतं. आज जर तुम्ही काय भाष्य करत नाही, त्यांना काय वाटतंय की संभाजीराजांना जरासा आपण त्रास दिला की हे नवीन राजवाड्यात बसतील. राजवाडा मी 2007 ला सोडलेला आहे. माझा राजवाडा कुठे? मराठा समाजाच्या मांडीला लावून खाली बसलो. हा माझा राजवाडा आहे. ओपन किताब आहे माझं, लपून काही नाही. आणि म्हणून जर त्यांना वाटत असं आहे ना नवीन राजवाडा परत पाठवून देऊ, पण त्यांना हे माहित नाहीये माझ्या रक्तात शिवाजी महाराजांनी शाहू महाराजांच्या शेवटच्या श्वासापर्यंत शिवाजी महाराजांनी शाहू महाराजांची भूमिका मी मांडतच राहणार. मराठा समाजाला आरक्षण कसं नाही मिळत आपण बघून घेऊ. पण आता बंधूंनो लक्षात ठेवा, ही ताकद असतो की दाखवली, ही आनंद आहे. मी तुमच्या बरोबर आहोत.
पण ह्याच्यापेक्षा जास्त वाढू नका. का माहितीये का, हे करोनाचा तर विषय आहेच, पण आपल्या समाजाला सांभाळलं पाहिजे. तुम्हाला ताकद दाखवली, तुम्ही ताकद दाखवली आहे. तुम्ही हे सुद्धा दाखवलं की आम्ही संयमीपणाने इथं आलोय. वेळ आणू नका, कायदा हातात घ्या आम्हाला. आणि तुम्ही घेणार नाहीत तर आपला समाज हा वेगळा आहे, पण आम्हाला गृहीत सुद्धा धरू नका. एमपीएससी ची परीक्षा आहे सोमवार. आगे परत आमचे लोक, आपलेच लोक काय म्हणतात, परीक्षा व्हायला पाहिजे. मला सांगा, 2 महिने थांबा ना. पहिला माझा प्रश्न आहे सगळ्यांना, त्या लोकांना. मागच्या वर्षी सगळ्या समाजातल्या लोकांना जे नियुक्त्या झाल्या एमपीएससीच्या माध्यमातून, ते 420 मुलं होते. त्यातले 127 मराठा समाजातले होते. त्यांची नियुक्ती झाली, अजून रुजू नाही येते. दररोज त्यांची मला फोन आहे, आणि तुम्ही नवीन एमपीएससीची परीक्षा घेतली आता. म्हणून काल मी मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटलो. मुख्यमंत्र्यांना सांगितलं, तुम्ही या 6 महिन्यात 5दा एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली आहे. मग आता ढकलणार नाही तो 2-3 महिने पुढे. पहिला आमच्या जी स्थगिती निर्माण झालेली आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेली, तिथं जोर लावला तुम्ही. तुम्हाला युद्ध पातळीवर काम करायचं असेल तर बाकीचे काम सगळे नंतर, मराठा समाजाचे प्रश्न पहिले तुम्ही हाती घ्या. आणि मला या प्रसंगी मुद्दाम सांगायचंय, मी मगाशी म्हटलं, मला घेणं देणं नाही कोण मुख्यमंत्री आहे कोण माजी मुख्यमंत्री आहे. टीव्हीवर बोलू नका. जे काय बोलायचं दोघं एकत्र या आणि सांगा समाजाला मी काय देणार आहे, आम्ही काय काय करायला लागलोय. मराठा समाज हा राजकारणाच्या पलीकडे आहे. इथे सुद्धा नाही वेगळ्या पक्षातले लोक असतात. तुम्ही राहा, ज्यावेळी इलेक्शन येईल त्यावेळी आपण तुमचे कपडे घालून हे करू. पण मराठा समाजाचं जे आंदोलन येते त्यावेळी सगळेजण तुम्ही पुढे आमदार आणि खासदार आणि हे सगळे मंत्रीमध्ये एकत्र मिळाले, मग आम्ही आहेच. मी मगाशी आज काय बोलायची गरज नाही. मला फायरिंग गोळा केले मराठा आपल्या समाजाच्या समोर होते. पण हे किती दिवस चालवायचं. आज मुद्दा मी त्यांना काल सांगून आलोय की मी आज जाणार आहे. सगळ्यांची इच्छा होती, राजे धोका आहे, तुमच्या तब्येतीला काहीतरी होईल, समाज तुमच्याकडे मोठ्या आशेने पाहतो. गेलं खड्ड्यात, काय करायचं आपल्याला. समाजाने आशेने पाहतो. लोकांची जर दुःख मी जर शेअर करू शकलो ना, जर तुमचं दुःखोटा मी पाहू शकलो नाही, तुमच्या दुःखात मी येऊ शकलो नाही, काय त्या सुखाचा आनंद आहे, काय त्या गरज आहे कंडिशन. म्हणून परत एकदा मी आता आव्हान मुद्दाम तुमच्या इथनं करू इच्छितो, तेही तुळजापूर मधनं याचा मेसेज पूर्ण देशाला आणि जगाला जाईल. कारण का आम्ही भवानी देवीचा आशीर्वाद घेतलेला आहे. शिवाजी महाराजांनी भवानी देवीचा आशीर्वाद घेतला. मी 2 ठिकाणी गेलो. एक कोल्हापूरला, जिथं दक्षिण दिग्विजय, जिथं मौनी महाराजांचं एक पीठ आहे, त्या मौनी महाराजांचं शिवाजी महाराजांनी दर्शन घेतलं. का घेतलं? दक्षिणात ते लढायला जाणार होते आणि दक्षिण दिग्विजय करायचा होता, ते यशस्वी झाले. म्हणून मी मौनी महाराज, जिथे शिवाजी महाराजांनी दर्शन घेतलं, जिथं मराठ्यांचं पीठ आहे शास्त्र जगद्गुरूंचं. आणि म्हणून मला सुद्धा आज वाटलं की आपण आज भवानी देवीचा आशीर्वाद घ्यायला याल. कोणासाठी? मला भरपूर पैसे खिशात मिळवण्यासाठी नाही, समाजाला ताकद देण्यासाठी, महाराजांच्या बाजूने उभारण्यासाठी. पण मला तुम्ही सगळ्यांनी एक शब्द द्याल की जाळपोळ आपण जर केला, सोपा आहे करायला. हे सगळे पुढारी टपूनच बसले की तुम्ही केव्हा जाळपोळ करताय, ते टपूनच बसलेत. आज मोर्चात काय घोटाळा होतो. म्हणजे ओबीसी मराठा समाज लावायची भांडणं, मराठा समाजाबद्दल बोलायचं वाईट, आणि विषय न्यायचा दुसरीकडे.
आपल्याला काय बोलायचंय ते डोक्याने करायचं का? अजिबात भावनिक व्हायचं नाही. आपला हेतू एकच आहे की मराठा समाजाला आरक्षण कसं मिळतंय. आंदोलन आपल्या हक्काचं आंदोलन करायचंच, पण आंदोलन करत असताना सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा संयम पाळायला पाहिजे. मी स्वतः म्हटलं, तुम्ही मगाशी कोणती म्हणलं राजे संयमी आहे, पण संयम सुद्धा केव्हा सोडायचा आम्ही सुद्धा सारखी तलवार काढत नाही, पण ज्यावेळी भाषा येईल त्यावेळी बरोबर काढेल. मी आज राज्य सरकारला सुद्धा चॅलेंज करतो, मी सेंट्रल गव्हर्नमेंटला सुद्धा चॅलेंज करतो. वेळ पडलीच आम्हाला दिल्लीला पाठवू नका, आम्ही दिल्लीला सुद्धा जाऊ शकतो. आपला लढा हा कुठल्या कोण मुख्यमंत्री आहे आणि कोण माझे मुख्यमंत्री नाही. आमचा लढा काय? आमच्या हक्काचं आरक्षण तेवढं आम्हाला द्या. सर्वोच्च न्यायालय हा न्यायप्रविष्ट विषय असल्यामुळं सर्वोच्च न्यायालयाला आम्हाला सांगायचंय की आम्ही दुःखी आहोत. आमच्या भावना समजून घ्या. तुमचा निर्णय हा आम्ही मान्य करतो, पण सरकारने पूर्ण फौज, बाकीचे विषय सगळे नंतरचे, पण जो मराठा समाजाने आपलं आयुष्य इतर समाजातल्या लोकांना दिलेलं आहे, शिवाजी महाराजांच्या पासून ते आजपर्यंत जे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचे, संभाजी महाराजांचे, ताराबाई राजेसाहेबांचे, राजर्षी शाहू महाराजांचे, आमचे वडील विद्यमान छत्रपती शाहू महाराज असतील, हे आदर्श घेऊन चालणारा आपलं मराठा समाज आहे. पण ह्याच्या पुढं नुसतं सांगणं की मागच्या वर्षी 288 आमदारांनी पारित केलं, आम्ही आमचं काम केलं, खासदारांनी सांगणं की संभाजीराजेंना पत्र दिलं आम्ही, हे चांगलं केलं तुम्ही, कौतुक आहे तुमचं, पण त्याच्यानुसार थांबून चालणार नाहीये. आपल्याला आपला विषय हा नरेंद्र मोदींच्याकडे सुद्धा कसा पोहोचवता येईल याच्याकडे सुद्धा आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आम्हाला काही घेणं नाही पक्ष विषय. कोण मला म्हटलं तुम्ही या पक्षाचं गेल्या खड्ड्यात, राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे, चॅलेंज करून दाखवतो. 4 वर्षात कुठलं पक्षाने काम केलेलं आहे? या 4 वर्षात जर काम केलं असेल तर शिवाजी महाराजांच्या गडकोट किल्ल्या रायगडसाठी असेल, काम केलं असेल तर शिवाजी महाराजांच्या अनेक किल्ल्यांसाठी असेल, जर काम केलं असेल तर मराठा समाजासाठी असेल, बहुजन समाजामध्ये आत घालण्यासाठी, जर काम केलं असेल तर पूरग्रस्त कोल्हापूरचे जे लोक होते, जे बिचारे अडकले होते, कोणी पुढारी बोटीत आला नाही, पण संभाजीराजे बोटीत हात घेऊन आणि बोलत नाही. चॅलेंज समोर 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 बसायचं. वेळ द्या समाजाला. जिथं जिथं आमदार लोक असतील, जिथं जिथं खासदार लोक असतील, तुमची लढाई संपली नाहीये, लढाई सुरू झालेली आहे परत. आणि तुम्ही सगळ्यांनी ऐका मी काय म्हणतोय. माझं हे बोलणं हे संभाजीराजेंचं बोलणं नाहीये, हे सकल मराठा समाजाचं बोलणं, सामान्य माणसांचं बोलणं आहे, सामान्य शिवभक्तांचं, सामान्य मराठा समाजाचं बोलणं आहे. काय आहे ना, काय आहे मुलांना, या गरीब 80 मुलांचं काय चुकीचं आहे? आत्महत्या झाली की म्हणायचं आम्ही श्रद्धांजली होतो, विषय संपला. नाही चालणार, नाही चालणार. याच्या पुढे वेळ आणू नका आम्हाला की आमचे मोर्चे आज 5,000 लोक इथं आहेत, उद्या 1 लाख व्हायला काही अडचण नाही. उद्या 1 लाखाचे 10 लाख होतील, 10 लाखाचे 1 कोटी होतील, 1 कोटीचे 10 कोटी होऊन मुंबईला सुद्धा आपण जाऊ शकतो. पण ती वेळ येता कामाने आम्हाला आमच्या माणसाची काळजी घ्यायची आहे. आर्थिक मंदी निर्माण झालेली आहे. पण माझा परत एकदा सगळ्या पुढाऱ्यांना विनंती आहे, तुम्ही कायदा केला म्हणून विषय संपला नाही, खासदार दिल्लीत गेले म्हणून विषय संपला नाही. या सगळ्यांनी राजकारणाच्या पलीकडे एकत्र यायला पाहिजे. नाहीतर आपण सगळे तुम्ही जे सांगा ते मला सांगा, मी तुमच्या बरोबर म्हणून माझी विनंती आहे सकल मराठा समाजाचे समन्वय आहे की आपण आपली एक दुसरी एक फळी सुद्धा तयार करायला पाहिजे, जी वकिलांची, जे आपण वकील हे आपण वरच्या सुप्रीम कोर्टातले जे आपले रोहितजी असतील, त्याची पूर्ण टीम असेल, त्यांना आपण कशी मदत करू शकतो ती सुद्धा पॅरलली व्हायला पाहिजे. आणि मी सरकारला हे सुद्धा सांगितलं
की तुमच्या ज्या आरक्षणाची बाब आहे पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना जे तुम्ही देऊ शकताय 2014 पासून समांतर आरक्षण असेल किंबहुना ESPCचं असेल नियुक्त दिलेले त्या अजून रुजू का झाले नाहीत आपले लोक महावितरणचे अनेक समाजाचे लोक अडकलेले त्यांना नोकऱ्या द्या अनेक आपल्या समाजाचे प्रश्न अडकले सारथी सारखा प्रश्न आहे शाहू महाराजांच्या नावाने सारथी संस्था उभा केली तुम्ही सगळ्यांनी अभ्यास करा पाहिजे सारथी म्हणजे काय आरक्षण हे आपल्या समतेचं ते आपण घेऊच पण सारथींच्यातून एका मराठा समाजाच्या मुलाला आपण घडवू शकतो एवढी या सारथीमध्ये ताकद आहे 1 रुपया नाही आम्हाला त्या संस्थेची स्वायत्त मोडून काढली पार्टी सारखी संस्था नाही आपल्याकडे त्यांच्यासाठी का आपण चालू शकत नाही का तुम्ही नुसते 130 कोटी रुपये दिले 32% मराठा समाज आहे तुम्ही द्या ना 1,000-1,500 कोटी वसतिगृह आहेत पंजाबराव देशमुखांच्या नावाने उभा करायचे सगळ्या जिल्ह्यात सुरू करा का नुसतं बोलू नका नुसतं GR काढला किंवा बजेट मीट टाकलं होत नाही अण्णासाहेब आर्थिक महामंडळ जिथं तुम्ही आपल्या मराठा समाजाला व्यवसायासाठी पैसे देऊ शकता किती पैसे 400 कोटी जे तुमच्या गोष्टी हातात आहेत सरकारना माझी विनंती आहे मागच्या असं नाही मी आत्ताच बोलतोय मागच्या सरकारचे सुद्धा माझी भाषण करा हेच आहे माझ्यात बदल नाही पुढे तुला हेच राहणार समाजाच्याकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे आणि म्हणून बंधूंनो तुम्ही सगळ्यांनी अभ्यास करायला पाहिजे माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही अभ्यास करा काय कसला अभ्यास करा पुस्तकाचं राहून दे पण मराठा समाजाला जे हे जाहीर करतात आम्ही हे करू आम्ही ते करू हे दिलंय का मागच्या सरकारने काय दिलं या सरकारने सुद्धा काय दिले ह्याचा अभ्यास होणं गरजेचं 400 कोटी दिले 500 कोटी दिले 100 कोटी दिले आम्हाला आकडे नको आहेत तुम्ही द्या आणि म्हणून हे अभ्यास करत असताना एकंदरीत या समाजाचं दुखणं हे सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले आंदोलन चालू राहायला पाहिजे मी जास्त वेळ घेत नाही आणि परत एकदा सगळ्या सकल मराठा समाजाचे सगळे सोलापूरचे समन्वयकना मी शाबासकी देतो कारण का तुमची ताकद म्हणजे आमची ताकद आणि तुम्ही ताकद दिली तर हा मेसेज जाऊ शकतो आज संभाजीनगर इथं का आले की तुमचा आवाज हा महाराष्ट्रात घुमायला पाहिजे सकल मराठा समाजाचा आवाज या सामान्य शिवभक्तांचा सामान्य मराठा समाजाचा आवाज हा मुख्यमंत्र्यांच्याकडे पोहोचायला पाहिजे हा आवाज माजी मुख्यमंत्र्यांच्याकडे पोहोचणं गरजेचं आहे आणि म्हणून नुसतं माजी मुख्यमंत्री इकडे टीव्हीवर बोलायचं मुख्यमंत्री इकडे बोलायचं दोघं या एकत्र आणि दिशा द्या सांगा आम्ही मराठा समाजासाठी आम्हाला हे करायचं आणि आम्ही हे करतो दुसऱ्या विषयी तुम्हाला किती भांडायचंय काय कोणाची चड्डी ओढायची काय काय करते तुमचं तुम्हाला आणि म्हणून परत एकदा सगळे समन्वयकांना मी मनापासून आभार व्यक्त करतो आपण सर्वजण एवढ्या उन्हातान्हात तिथं आला एवढ्या अडचणी करून असून सुद्धा तुम्ही आला आपला जीव धोक्यात घालून तुम्ही आला आणि हा ते आहे मी एक वर्ष शिवून गेलं की नगरपालिका झुकले का नाही शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहत आणि मला आठवतंय मागच्या वेळी बोललो होतो 2 वर्ष झाले वाटते मी बोललो होतो पुढच्या वेळी मी जेव्हा येणार तर शिवाजी महाराजांचा पुतळा तिथं नसला तर माझीच गाठ आहे आता या 4 महिन्यात शिवाजी महाराजांचा पुतळा तो उभा राहिला नाही तर मला परत बोलायचं मराठा समाज समितीने नाही इथं 10 दिवस मुक्कामच शिवाजी महाराजांचा पुतळ्यासाठी तुम्हाला वेळ नाही तुमच्याकडे पैसे नाहीत किती पहिले पैसे सांगा आम्ही सगळे 10,000 रुपये काढतो शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करू काय कारण आहे प्रशासनाने सुद्धा मला उत्तर देणं गरजेचं आहे पुढे ते प्रशासन काय करतात जिल्हाधिकारी त्यांनी सुद्धा मला उत्तर द्यायचं 10 दिवसात जिल्हाधिकारी जिथं असेल त्यांनी मला पत्र पाठवणं गरजेचं आहे त्यांनी सांगायचं शिवाजी महाराजांचा पुतळा का उभा करा नाही जे नगराध्यक्ष त्यांनी सुद्धा सांगायला पाहिजे का मी पुतळा उभा केला नाही जे इथले खासदार आहेत जे इथे आमदार आहेत त्यांनी सुद्धा मला पत्र लगेच पाठवलं पाहिजे आम्ही ह्या 4 महिने शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला नाहीतर परत एकदा आंदोलन आमदार खासदार नगराध्यक्ष असतील त्याच्या समोर तुम्ही जे केलं ते मला बोला मी सुद्धा येतो
आणि परत एकदा सगळ्या मराठा समाजाच्या लोकांना मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. काळजी घ्या, परत जाताना जावा, बरे जरा मास्क घालत नाही, प्लीज मास्क घाला. मला घासून तुम्ही किती धक्काबुक्की केली मला माहित आहे. मी सगळ्यांना जोरात बोललो मग अशी मास्क घाला, माझ्याशिवाय माझं होणारच नाही. मास्क घालून इथे सुद्धा समन्वय करायला सांगितलं. मास्क करा, मी असा नाहीये, पण स्वतःची काळजी घेतली तर आपण दुसऱ्यांची काळजी घेऊ शकतो. आणि एवढं बोलतो आणि सगळ्यांनी शांततेने परत जावं. कुठलाही जाळपोळ करायचा नाही. आपल्यासाठी टपडेच बसलेत आपण काहीतरी करावं. आणि परत एकदा सगळ्यांना आपण थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.